आम्हाला विजयाची खात्री, बहुमतानं शिवसेना सत्ता स्थापन करेल, राजाभाई केणी यांचं वक्तव्य. उमेदवार रसिका केणी व कृष्णा लोभी यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतानं निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, दिलीप भोये यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते होम टू होम प्रचार करतात. त्याला ग्रामस्थ मतदार जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. 31 आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका राजा केणी आणि 62 रुईशेत भोमोली पंचायत समिती गणाचे सदस्य उमेदवार कृष्णा जानू लोभी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली रविवारी मोठ्या उत्साहात खालूबाजाच्या तालावर काचळी, खातीवरा, फेटकिरी, वाघविरा, कुसुंबळे, कातळपाडा, डबेवाडी, तोसवाडी, कुसुंबळे, आदिवासीवाडी, हेमनगर, नवीन वाघविरा, चिखली या विभागात काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, जिल्हा परिषद उमेदवार रसिका केणी, पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा लोभी तसेच मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेली लाडकी बहीण योजना आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्यानं शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमतानं निवडून येतील असा विश्वास जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केला. मध्ये आमचे जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्याचे नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्यामध्ये 40 सीट धनुष्यबाणावर लढत आहे. तसेच अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 10च्या 10 सीट आणि 20 पंचायत समितीच्या सीट, सुधागडमध्ये, पेणमध्ये, रोहामध्ये, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर या ठिकाणी आम्ही टोटल एकूण 40 सीट लढत आहोत आणि 40च्या 40 सीट निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. प्रचार कसा सुरू आहे? तुम्ही घर टू घर भेट देताय मतदारांची? प्रचाराची रणनीती पूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये घर टू घर प्रचार यंत्रणा चालू आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांच्या मार्फत जोरात चालू आहे. आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर अधिकृतपणे रसिका केणी आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शैलेश पाटील आणि कृष्णा लोभी हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणा चिन्हासमोर धनुष्यबाणावर लढत आहेत आणि आमदार महेंद्रशेठ दळवी, छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये चांगला असा जनतेचा प्रतिसाद आहे. घर टू घर प्रचार चालू आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे आणि मीच उमेदवार म्हणून ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वच कार्यकर्ते झटून काम करत आहेत. परिषद मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षाकडून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न पेजारी, आंबेपूर, पोयनाड, आमच्या बांधण या ठिकाणी जो प्रकार केला जातो, दोनदा आम्ही बॅनर लावल्यानंतर ते दोन्ही वेळेला बॅनर फाडण्यात आला. विरोधकांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि त्यांना अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते असा प्रकार ते करत आहेत. कारण आम्ही अनेक वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही हार जीत नेहमी बघितलेले आहे, पण अनेक वेळेला आम्ही हार बघितलेले आहे, पण आम्ही असे कधी कुठले असे बॅनर फाडण्याचं कृत्य केलेलं नाही. परंतु ज्याने कोणाला हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला किंवा हे आमची जागीरदारी अशी वाटत होती, परंतु त्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक, शिवसेनेची ही निवडणूक जनतेने खांद्यावर घेतलेली आणि जनता गावोगावी शिवसेनेच्या उमेदवार निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात आहेत आणि ही निवडणूक आम्ही खिलाडी वृत्तीने लढण्यासाठी उतरलेलो आहोत. परंतु काही लोक हे वातावरण दूषित करण्यासाठी कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो की ही निवडणूक आहे, जनतेने खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे. हार जीत होईल ती होईल, त्या हार जीतला आपण सामोरे जायला पाहिजे असतो. परंतु असा जे प्रकार गुंडगिरीचा प्रकार आणि या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करण्याचा जो प्रकार चालू आहे, त्यावर मी पोयनाड पोलीस स्टेशन PI यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांना सांगितलं की अशी प्रकार चालू आहेत, एकदा नाही तर दोनदा तीनदा हे प्रकार झालेले आहेत. तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.